संसदीय डिप्लोमसी आपल्याला पाहायला मिळणार आहे। सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा खासदारांच्या गटाचं नेतृत्व करणार आहेत। त्याबरोबरच श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाणांकडे देखील खासदार गटाचं नेतृत्व असणार आहे। केनियाला जाणाऱ्या शिष्टमंडळामध्ये नरेश म्हस्के आणि संजय राऊत हे एकत्र असणार आहेत। भारताच्या आंतरसंसदीय सहभागाला व्यापक करण्याचा ओम बिर्लांचा हा प्रयत्न असणार आहे। तर 60हून अधिक देशांशी भारताचे संसदीय मैत्री गट हे स्थापन होणार आहेत। तर कोणत्या शिष्टमंडळाचं नेतृत्व नेमकं कोण करणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय। सिंगापूरमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रिया सुळे करतील। त्याबरोबरच इंडोनेशियामधील शिष्टमंडळाचं नेतृत्व श्रीकांत शिंदे करतील आणि नरेश म्हस्के आणि संजय राऊत हे केनियामधील शिष्टमंडळामध्ये एकत्र दिसणार आहेत। त्याबरोबरच अशोक चव्हाण अर्जेंटिना, प्रफुल्ल पटेल ब्राझील आणि अरविंद सावंत मोरोक्को इथं जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील। त्यानंतर रवींद्र वायकर चिली आणि वर्षा गायकवाड या बाल्टिक देशांचा दौरा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि आता बातमी आहे एमएसआरटीसी संदर्भातली। एसटी बसेससाठी लागणाऱ्या डिझेलसाठी राज्याबाहेरील